कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं बघा, मला मैत्रीण नाही. म्हणजे मैत्रिणी आहेत असे, असं नाही आहे, पण एवढं नाही आहे की मी कधी त्यांच्यासोबत कुठं फिरायला गेले की कुठं बसले घरी बोलवलं, असं नाही आहे. आहेत मैत्रिणी, पण एक माझी खास मैत्रीण, खूप वर्षापूर्वी आम्ही एक ठिकाणी कामं केले होते. तिची पण सोशल मीडियावरती आय डी आहे, नाही असं नाही, तिची पण आय डी आहे. एकदम जवळची माझी मैत्रीण. तर काल असा सहज फोन आला मला, तर म्हणजे किती वर्षाची भेटते, जवळजवळ 7-8 वर्ष झालं तिची माझी भेट झालेली. कारण की इथं एक ठिकाणीच राहिलं होतं, नंतर ती कुठं गेली, ती नंबर चेंज झाला परत, पण माझा नाही नंबर चेंज झाला. तर तिने मला फोन केला आणि विचारलं मला, एवढं म्हणजे छान वाटलं ना, मला एवढं बरं वाटलं. आत्ताची आत्ता म्हणजे मला भेटायला. तिने माझा व्हिडिओ बघितला, यूट्यूबला व्हिडिओ बघितले तिने माझे, आणि ये म्हणले आत्ताची आता भेटायला. मला इथंच मुंबईमध्येच आहे ती पण ते भेटायला जाईनच मी, नाही असं नाही. ती पण माझा व्हिडिओ ऐकत असेल तर भेटायला तर जाणारच. पण कसं असतं ना, आपण एखाद्याला जीव लावला तर असे लोक इमानदारी किती ठेवतात. तर खरंच त्यांनी पण मला खूप जीव लावला होता आणि मी पण तिला खूप जीव लावला होता. तिचे मुलं लहान होते आणि माझी पण मुलं लहान होते. त्या टायमाला तिने मला नाही ते वेळात खूप साथ दिली. माझी पण कमी साथ भेटली, पण तिने मला खूप साथ दिली. माझी परिस्थिती नाजूकच होती, पण ओळख ठेवणारे लोक खूप कमी आहेत. तिच्या एवढं ध्यानात राहिलं की हिने नाही त्या टायमाला मला साथ दिली होती, की मी तिला साथ दिली होती, पण विसरले नाही. खरंच मनापासून धन्यवाद तुझं. खरं मी येईन तुझ्याकडं, नक्की येईन, नाही असं नाही, वेळ काढून येईन. कारण की इतक्या वर्षाची मैत्री तू अजून मनात ठेवलेली आहे. पण काय करणार, तुझा कॉन्टॅक्ट नंबर नव्हता माझ्याकडं, तुझा नंबरच नव्हता. त्याच्यासाठी मी फोन करू तर कोणाला फोन करू. पण खरंच खूप बरं वाटलं, तू मला फोन केला, बोलवलं, आणि नक्की येईन तुझ्याकडं मी. पण खरंच मित्रांनो, कुणीतरी ना असतेच असे की एवढं मला बरं वाटलं की काय सांगू तुम्हाला. असं वाटतं की आज पण जाऊन, आत्ताची आत्ता जाऊन तिच्या गळ्यात पडावं असं वाटतं. खूप छान मैत्रीण होती माझी, किती वर्षाची मैत्री होती. एक ठिकाणी कामं केले होते आम्ही. कुणीतरी असं आपल्याला विचारलं लय वर्षातून, तर किती बरं वाटतं मला, सांगा बरं. आताचं काय, मैत्री करतात, पैशाचा ह्याचा त्याचा वादविवाद झाला की काही मैत्री तिथंच सोडून देतात. आणि मैत्रीमध्ये ना जास्त ना पैशाचा व्यवहार नसावा. मैत्री ही मैत्रीच असावी. तिथं पैशाचा व्यवहार असेल ना, तिथं मैत्रीत कमतरता येते जरा. आणि आमच्या दोघीचा मैत्रीचा असा विषय होता की पैशाचा पण व्यवहार असायचा, पण जिथली तिथं ती मला बघायची. जास्त करून माझी परिस्थिती नाजूक होती ना, ती बघायची मला. आणि आज तिच्याबद्दल मला तिचा फोन आला तर ऐकून एवढं बरं वाटतं आहे. पण नक्कीच जाईन तिच्याकडून, तुम्हाला पण भेटवणार मी तिला.